इयत्ता 5वी विषय मराठी. कविता पहिली. बलसागर भारत हो. प्रश्नसंच. प्रश्न पहिला. बलसागर भारत हो ही कविता कोणी लिहिली? साने गुरुजी. साने गुरुजी यांनी बलसागर भारत हो ही कविता लिहिली. प्रश्न दुसरा. भारत देश कोठे शोभून दिसला पाहिजे? उत्तर. भारत देश संपूर्ण विश्वात शोभून दिसला पाहिजे. प्रश्न तिसरा. कशाला जीवन दिले? जनसेवेला जीवन दिले. प्रश्न चौथा. हातात काय घेऊ असे कवी म्हणतात? पताका. हातात पताका घेऊ असे कवी म्हणतात. कोणता मंत्र जपायचा आहे? ऐक्याचा मंत्र जपायचा आहे. कोणाची गीते गायची आहेत? भारत गीते गायची आहेत. काय तळपत राहिला पाहिजे? भाग्य सूर्य तळपत राहिला पाहिजे. जगाला काय देणार आहे? जगाला शांती देणार आहे. काय संपादन करायचं आहे? पुरुषार्थ संपादन करायचा आहे. कोठे पराक्रम दाखवायचा आहे? संपूर्ण विश्वात पराक्रम दाखवायचा आहे. सर्वस्व कोणाला अर्पण करायचे आहे? सर्वस्व देशाला अर्पण करायचे आहे. कोणासाठी प्राण उरले आहे? राष्ट्रासाठी प्राण उरले आहेत. पाठ क्रमांक 2. सायकल म्हणते मी आहे ना. या पाठाचा थोडक्यात परिचय. सायकलचे हे आत्मकथन आहे. सायकल ही लहान थोरांना सहज वापरता येते. तसेच तो पर्यावरण व आरोग्याच्या दृष्टीने हितकारक आहे. सायकल चालवण्याचे वैयक्तिक, सामाजिक व राष्ट्रीय फायदे खूप आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर सायकलचा उपयोग केला जातो. प्रश्नसंच. सायकलचा शोध किती साली लागला? 1690 साली सायकलचा शोध लागला. सायकलचा शोध कोणी लावला? M.D. सीबर्ग यांनी सायकलचा शोध लावला. सायकलच्या पेंडल साखळीची दंत तबकडी कोणी बसवली? सायकलच्या पेंडल साखळीची दंत तबकडी H.J. लॉसन यांनी बसवली. रबरी टायरचा शोध कोणी लावला? जॉन बाईट डनलॉप यांनी रबरी टायरचा शोध लावला. रबरी टायरचा शोध किती साली लागला? 1887 साली रबरी टायरचा शोध लागला. सायकलला गती किती साली आली? सायकलला गती 1876 साली आली. सायकल किती दृष्टीने लाभदायक आहे? सायकल 2 दृष्टीने लाभदायक आहे. मेद जळून प्रतिकारशक्ती वाढते हा आरोग्याचा फायदा कोणामुळे होतो? मेद जळून प्रतिकारशक्ती वाढते हा आरोग्याचा फायदा सायकलमुळे होतो. इंधनाची बचत कोणामुळे होते? सायकलमुळे इंधनाची बचत होते. प्रदूषण टाळण्यासाठी कशाचा वापर केला पाहिजे? प्रदूषण टाळण्यासाठी सायकलचा वापर केला पाहिजे. कोणत्या शहरात सायकलचा वापर आनंदाने होतो? पॅरिस शहरात सायकलचा वापर आनंदाने होतो. सायकलला आता काय आले आहेत? सायकलला आता गिअर आले आहेत. स्वाध्याय.
प्रश्न पहिला, 4-5 वाक्यात उत्तरे लिहा. 1. मुले सायकलचा वापर कशा कशासाठी करतात? उत्तर, मुले सायकलचा वापर पुढील गोष्टी आणण्यासाठी करतात. दुकानातून साबण आणणे, भाजीपाला आणणे, आजोबांच्या औषधाच्या गोळ्या आणणे, कधी कधी दूध आणणे, छोटी मोठी इतर कामे करणे यांसाठी मुले सायकलचा वापर करतात. प्रश्न दुसरा, सायकल चालवणाऱ्याला वेगळा व्यायाम करण्याची गरज पडणार नाही असे का म्हटले आहे? उत्तर, सायकल घाम येईपर्यंत चालवल्यामुळे फुफ्फुसे अधिक कार्यक्षम होतात व मांसपेशी तंदुरुस्त राहतात. अंगातून घाम निघाल्यामुळे जास्त चरबी जळून जाते व प्रतिकार शक्ती वाढते. शिवाय पायांचे स्नायूही बळकट होतात. म्हणून सायकल चालवणाऱ्याला वेगळा व्यायाम करण्याची गरज नाही असे म्हटले आहे. प्रश्न तिसरा, सायकलच्या रूपात कसा कसा बदल होत गेला? उत्तर, 1690 साली फ्रान्सच्या सिवर्क यांनी सायकल बनवली. तिला गती यावी म्हणून 1876 साली डॉक्टर लॉसन यांनी पेंडलला साखळीची दंततबकडी बसवली. नंतर रबरी टायरमुळे तिला वेग आला. आता सायकल बरीच आधुनिक झाली आहे. सायकलीला आता गिअर जोडले गेले आहेत. शर्यतीसाठी तिची वेगळी बांधणी असते तर पर्यटनासाठी वेगळी बांधणी असते. अशा प्रकारे सायकलच्या रूपात बदल होत गेले आहेत. प्रश्न दुसरा, पुढील आकृतीत दिलेल्या मुद्द्यांप्रमाणे सायकल चालवण्याचे फायदे लिहा. वैयक्तिक फायदे: व्यायाम, माफक किंमत, पार्किंग सुलभ. सामाजिक फायदे: वायू प्रदूषण नाही, वाहतूक कोंडी नाही, अपघातांचे प्रमाण कमी. राष्ट्रीय फायदे: पेट्रोल व डिझेल या इंधनांची बचत, इंधन परदेशातून विकत घ्यावे लागत नाही, चलन वाचते. आठवड्यातून एक दिवस स्वतःचे वाहन न वापरता सार्वजनिक वाहनानेच प्रवास करायचा असे सर्वांनी ठरवले तर कोणकोणते फायदे होतील? इंधनाची बचत होईल, वायू प्रदूषण कमी होईल, वाहतुकीची कोंडी होणार नाही, स्वतःचे श्रम वाचतील. 2. तुमच्या कुटुंबातील परिसरातील व्यक्तींनी सायकलचा वापर करावा यासाठी तुम्ही कोणकोणते प्रयत्न कराल? सायकलच्या वापराचे महत्त्व पटवून देईन. इंधनाची बचत कशी होते हे सांगेन. अपघातांची भीती नाही हे सांगेन. पार्किंगची समस्या उद्भवणार नाही हे सांगेन. आपोआप वैयक्तिक व्यायाम होतो याचे महत्त्व पटवून देईल. वायू प्रदूषणापासून मुक्तता होईल हे पटवून देईल. तसेच पैशांची बचतही होईल हेही सांगेन. प्रश्न 5. पुढील वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा. 1. रखडत चालणे. दिवसभर काम करून दमल्यामुळे महादू घरी रखडत चालला होता. धडा शिकणे. नालेसफाई केली नाही तर रोगराई पसरते, अशा लोकांनी धडा शिकला. हातभार लावणे. शाळेच्या बांधकामात काही शिक्षकांनीही हातभार लावला.